नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे। ह्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजची चुकून बाही लांब झालेली असेल तर लांब झालेली बाही हे शॉर्ट कसं करायचं आहे हे दाखवणार आहे। महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे मशीन जर नसेल, घरच्या घरीच तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची बाही कमी करायची आहे, शॉर्ट करायचं आहे, तरीसुद्धा तुम्ही घरच्या घरी इझिली करू शकता। आता काही जणांचे भरपूर कमेंट्स आले होते की बिघडलेले ब्लाऊजवरती मी व्हिडिओ बनवत असते की ते कसं रिपेअर करायचं आहे, ते मशीनवरती मी रिपेअर करायचे व्हिडिओ दाखवत होते। पण काही जणांचे असे भरपूर कमेंट्स पाहायला मिळत होते की मशीन नसताना कसं ब्लाऊज घरच्या घरी रिपेअर करायचं आहे। आता ब्लाऊज तर प्रत्येक जणच नेसत असतात, पण प्रत्येक जणाच्या घरी हे मशीन राहत नाही। तर शॉर्ट बाही कसं करायचं पटकिनी वेळ न घालवता मी तुम्हाला दाखवते बघा। तर चला, तर आता हे बाहीची उंची 5 इंचाची आहे। आता हे मला 4 इंचाचं करायचं आहे, तर 1 इंच मी इथं कमी करणार आहे। त्यापेक्षा जर जास्तच तुम्हाला कमी करायचं असेल, 1-1.5 इंच जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही करू शकता। आणि तुमची बाहीची उंची कितीही असू शकते, जसं की इथं 5 इंच आहे, तुमची 6-7 इंच कितीही असू शकते, जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही कमी करू शकता। तर 1 इंचावरती व्यवस्थितपणे मार्किंग करून घेतलेलं आहे। आता ब्लाऊज बाही हे उलटी करून घ्यायचं आहे आणि बरोबर जेवढं आपण 1 इंचावरती मार्किंग केलं होतं तेवढंच दुमडून घ्यायचं आहे उलट्या साईडनं। तुम्ही कधीही न केलेलं काम, म्हणजे ब्लाऊजवरती वगैरे कधीही न केलेलं काम असो तरीसुद्धा तुम्हाला सहज जमणार आहे। फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा। तर बघू शकता, एक सर्कल फक्त हे ब्लाऊज उलट्या साईडनं दुमडून घ्यायचं आहे। हवं असेल तर बाहीला पूर्ण असं 1 इंचाचं तुम्ही खडूनी मार्किंगही करू शकता, पण काही हरकत नाही। इथं बरोबर 1 इंचाचं पूर्णपणे एक सर्कल इथं दुमडलं जातं। फक्त तुम्ही एकदा का वरच्या साईडने 1 इंच दुमडलं तर ते बरोबर गोल राऊंडली असं आपोआप ते 1 इंचाचं दुमडलं जातंच। तर बघा, आता सुई दोरा हे प्रत्येकानेच ठेवलं पाहिजे घरामध्ये। हात शिलाईची सुई आणि हात शिलाईचा जो मशीनचा दोरा असतो तो दोरा हे प्रत्येकाच्या घरी असलंच पाहिजे, असं छोटे मोठे काम करण्यासाठी। तर सुरुवातीला 2 गाठ्या व्यवस्थितपणे घ्यायचं आहे, जेणेकरून हे शिलाई निघू नये। आणि डबलमध्येच हे हात शिलाई करून घ्यायचं आहे, डबल दोऱ्यामध्ये। बघू शकता, अगदी थोडं थोडं कापड सुईमध्ये घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही, नाहीतर उलट्या साईडनं त्याचे जास्त धागे दिसतात मोठे मोठे। त्यामुळं तुम्ही ब्लाऊज तुमच्याकडे एखादा ब्लाऊज असेलच बघा हात शिलाईचा, त्याचे कसे असे बारीक बारीक धागे असतात, त्याचप्रमाणे इथं सुईमध्ये अगदी थोडंसं कापड घ्यायचं आहे बघा, या पद्धतीने, आणि असं शिलाई करत जायचं आहे। तर व्यवस्थित बघा, तर या पद्धतीने असं टाके घालत जायचं आहे आणि बोटाने प्रेस करत जायचं आहे व्यवस्थितपणे, जेणेकरून छान असं फिनिशिंग सहित हात शिलाई होईल। तर सर्वात सोप्या पद्धतीने मी तुम्हाला घरगुती ब्लाऊज बाही हे लांब झालेली कशी बारीक करायचं आहे हे मी दाखवत आहे। नक्की व्हिडिओ आवडत असेल तर लगेचच आता लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तुम्ही सबस्क्राईब केल्याने असे माझे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा। तर बघू शकता, याच पद्धतीने असं पूर्ण बाहीला असं हातशिलाई करून घ्यायचं आहे। तर काय होतं, काही टेलर ब्लाऊज रिपेअर करायला नकार देतात, करत नाहीत काही टेलर। खरं तर बायकांच्या अडचणी असतात, मी पैशापेक्षा जास्त बायकांचे अडचण्या बघत असते। कारण कुणालाही मी परत पाठवत नाही, कुणाचेही कितीही प्रॉब्लेम्स असू दे, मी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा नेहमी प्रयत्न करत असते। कारण मला पैशाला बघायचं नाही, खरं तर माणसाच्या गरजा बघणं फार गरजेचं असतं। आपण कितीही मोठं टेलर असो, आपण कितीही मोठे असो, खरं तर आपण छोट्या गोष्टीतनंच बाहेर पडलेला असतो। त्यामुळं काहीही न विसरता सर्वांचं प्रामाणिकपणे काम करणं मला आवडतं। तर बघू शकता, या ठिकाणी असं डबल दोऱ्यामध्ये असं शिलाई करून घ्यायचं आहे। तर तुम्ही काहीतरी शिकावं हेच माझी इच्छा असते आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम इझिली सुटले पाहिजे घरच्या घरी, हे सुद्धा मला मनापासून वाटतं। कारण भाऱ्याभारी एकतर साड्या असतात, त्याच्यावरती चांगल्या क्वालिटीचे ब्लाऊज असतात, आपल्या आवडीचे ब्लाऊज असतात। ते जर का आपल्या मनपसंतीचा ब्लाऊज अंगामध्ये बसत नसेल तर खरं तर आपलं मन नाराज होतं आणि अशा वेळेस आपण आवडते कपडे घालणं सोडतो। त्यामुळे तुम्ही घरच्या घरी असे कामं इझिली करू शकता, तुमच्याकडे मशीन असो वा नसो, तर अगदी फिनिशिंग सहित इथं
ब्लाऊज बाही शॉर्ट करून झालेली आहे. दुसरा एक मी व्हिडिओ अपलोड केला होता की तुमच्या खांद्यावरून शोल्डर गळत असेल तर ते सुद्धा मशीनशिवाय कसं ठीक करायचं आहे ह्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. शेवटी स्क्रीनवर दिसेल, तुम्ही बघू शकता. तर बघू शकता या ठिकाणी बाहीची उंची जी होती 5 इंचाची आता 4 इंचाची झालेली आहे. 1 इंच कमी झालेला आहे. तुम्हाला जेवढं इंच कमी करायचं आहे तेवढं तुम्ही करू शकता या पद्धतीने ब्लाऊज बाही दुमडून. तर जास्त जर तुम्हाला 2-2.5 इंचापर्यंत जर बाही दुमडायचं असेल तर ते डबलदा दुमडावं लागणार आहे. तर बघू शकता अगदी फिनिशिंग सहित शॉर्ट बाह्या मी दोन्ही साईडला सेम पद्धतीने शिवून घेतलेला आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथं लक्ष द्या. आता बघा बाही दुमडल्यानंतर काय होतं, थोडंसं लूज होतं कारण शिवताना तशी बाही शिवली जाते. तर बघू शकता इथं दंडामध्ये डबल दोरा ओवून इथं शिलाई करायचं आहे. हात शिलाईच करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. टाके घेतले आहेत अगदी 1 इंचापर्यंतच जवळजवळ टाक्या घालत इथं शिलाई करून घ्यायचं आहे. बघा इथं जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही फिटिंग करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटतं आणखीन एकदा सांगते, कमेंट्स करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता. तर बघू शकता किती फिनिशिंग सहित आपल्या बाह्या हव्या तेवढ्या अक्कूड झालेल्या आहेत. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.